अखिल विश्वातील रामभक्त रसिकजन हो, आज मकर संक्रांत पर्वातील 7वा दिवस. भारतीय रामकथांचा मागोवा घेता घेता आपल्याला विविध विस्मयकारक गोष्टी ऐकायला मिळाल्या. अशा साऱ्या कथानकांमुळं मुळात राम होता कसा, कसे होते त्याचे पूर्वज, हे जाणून घ्यावं असं वाटतं ना. साहजिकच वाटणार. म्हणूनच आज आपण त्याच्या कुलपरंपरेची ओळख करून घेणार आहोत. गेली कित्येक वर्ष साऱ्या भारतीयांचं स्वप्न असलेल्या राम मंदिराची उभारणी अयोध्येत उत्साहाने सुरू आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक सामान्य भारतीय माणूस आपलं योगदान हस्ते परहस्ते राम मंदिरासाठी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच निमित्तानं पुन्हा एकदा सर्वत्र रामराज्य संकल्पना, रामाचं महत्त्व, रामाच्या पराक्रमाचं मूल्यमापन अशा विषयांवर विचारमंथनही सुरू आहे. रामराज्याची संकल्पना आतापर्यंत नुसती सर्वत्र आनंदी सुखी वातावरण अशा मर्यादित अर्थाने उल्लेखली जात होती. पण प्रत्यक्षात रामराज्य कसं होतं? राजा म्हणून खरंच रामानं काय केलं? रामाआधी आणि नंतर पुष्कळ राजे आले गेले असतील, मग नेमकं रामाचंच नाव घेऊन सुखी राज्याची संकल्पना का पुढे आली? अशी कोणती सांस्कृतिक परंपरा होती रामाला की त्यामुळं तो श्रेष्ठ आदर्श ठरला? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. त्यांची उत्तर शोधायचा प्रयत्नही केला जातोय. कोणताही माणूस आदर्श सद्गुणी ठरतो तेव्हा त्याचं घराणं, त्याची वंशपरंपरा पाहिली जाते, शोधली जाते. कारण अनुवंशशास्त्रीय दृष्ट्या माणूस जन्मतो तो आपल्या घराण्याचे विशिष्ट गुणदोष घेऊन तो वागतो, तेही या स्वाभाविकपणे स्वतःत उतरलेल्या अनुवंशिक गुणानुसार. त्यामुळेच आदर्श व्यक्तीची कुलपरंपरा लक्षात घेणं महत्वाचं ठरतं. त्यामुळेच रामाच्या वंशपरंपरेविषयी उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. फक्त आपल्याकडं पाश्चात्यांप्रमाणे ऐतिहासिक नोंदी ठेवण्याची पद्धत नसल्यामुळं आधुनिक पद्धतीची वंशावळ सापडत नाही. मात्र स्वतः वाल्मिकींनी राम सीता विवाह प्रसंगी ही माहिती दिलेली दिसते. जनकाला रामाच्या कुलाचा परिचय करून देताना पूर्वसूरींची माहिती दिली गेली आहे. भागवत पुराणातही सूर्यकुलाची परंपरा विस्तारानं सांगितलेली आढळते. विष्णू पुराण, कालिदासाचं रघुवंश महाकाव्य यामध्येही रामाच्या कुलपरंपरेचं वर्णन आढळतं. वाल्मिकी रामायण हे प्रामुख्यानं रामकथेचा प्रसार करणारं रामायण, म्हणून त्यातील उल्लेख आधी बघावे लागतील. रामानं धनुर्भंग केल्यावर रामसीता विवाहाला मान्यता मिळावी म्हणून जनक दशरथाला सपरिवार बोलावून घेतो. तेव्हा तो आल्यावर रीतीनुसार त्याचे कुलपुरोहित वसिष्ठ जनकाला रामाची वंशपरंपरा सविस्तर सांगताना दिसतात. अदिती व कश्यप यांच्यापासून विवस्वानाची म्हणजे सूर्याची उत्पत्ती झाली. त्या सूर्यापासून मनुची, मनुपासून इक्ष्वाकूची, हा इक्ष्वाकू अयोध्येचा पहिला राजा असं वसिष्ठ सांगतात. त्यानंतर कुक्षी, त्याचा पुत्र विकुक्षी, त्याचा पुत्र बाण, त्याचा पुत्र अनरण्य, अनरण्याचा पृथू आणि पृथूपासून त्रिशंकू, त्रिशंकूपासून धुंधुमार, त्याचा पुत्र युवनाश्व, युवनाश्वाचा मांधाता, मांधात्याचा सुसंधी, सुसंधीचे 2 पुत्र ध्रुवसंधी व प्रसेनजित, ध्रुवसंधीचा भरत, भरताचा पुत्र असित, असिताचा पुत्र सगर, सगर पुत्र असंमंज,
आणि त्याचा पुत्र अंशुमान, अंशुमानाचा दिलीप आणि दिलीपाचा भगीरथ, भगीरथाचा कुकुत्स, कुकुत्साचा रघु, रघुचा कल्माशपात, मग शंखण, शंखणाचा पुत्र सुदर्शन, मग त्याचा अग्निवर्ण, त्याचा शीघ्रग व शीघ्रगाचा मरु, मरुचा प्रशुश्रुक, त्याचा पुत्र अंबरीश, त्याचा पुत्र नहुष, नहुषाचा ययाती, ययातीचा नाभाग, नाभागाचा अज आणि अजाचा पुत्र दशरथ, त्या दशरथाचे राम लक्ष्मण आदी 4 पुत्र. हा सर्व वंश इक्ष्वाकूपासून उत्पन्न झालेला आणि आरंभापासून शुद्ध पवित्र आहे. हे सर्व राजे परमधर्मात्मा आणि वीर आहेत असं प्रतिपादन वसिष्ठ ऋषी करताना दिसतात. या परिचयातून सूर्यकुलात 39व्या पिढीत राम लक्ष्मण जन्मल्याचं कळतं. या पूर्वजांपैकी मनु प्रजापती म्हणून इक्ष्वाकू अयोध्येचा पहिला राजा म्हणून महत्वाचा आहे. याशिवाय त्रिशंकू, मांधाता, सगरापासून भगीरथापर्यंतचे राजे, त्यानंतर दिलीप, रघु, अज हे राजे वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वतंत्र कर्तृत्वाच्या कथा रामायणात आणि अन्य पुराण ग्रंथातही आढळतात. त्रिशंकू सदेह स्वर्गात जाण्याचा ध्यास घेतलेला व त्यासाठी तसा प्रयत्न करणारा राजा. सगर म्हणजे विषासह जन्मलेला, सावत्र मातांनी आपल्या आईला घातलेलं विष पचवून जन्माला आलेला कर्तृत्वान राजा होता. त्याच्या यज्ञाचा घोडा इंद्रानं पळवून नेल्यावर त्या घोड्याला शोधून काढण्यासाठी पृथ्वी पाताळापर्यंत खणून काढण्याची क्षमता असणारे त्याचे 60,000 पराक्रमी पुत्र होते. त्या पुत्रांना शापमुक्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारा सगराचा पणतू भगीरथ हा रामाच्या वंशातला सूर्यकुळातलाच होता. त्यानं तपश्चर्या करून स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर अवतरण्यास भाग पाडलं, म्हणून त्याची कर्तृत्व गाथा गायली जाते. खूप मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न अशी संज्ञा रूढ झालेली दिसते. दिलीप राजा 100 अश्वमेध करणारा म्हणून प्रसिद्ध आहे, तर त्याच्या 100व्या अश्वमेधाचा घोडा पळवून नेणाऱ्या इंद्राला नामोहरम करणारा वीर म्हणून रघु प्रसिद्ध आहे. अर्थात या राजांच्या कथा रामायणात वेगवेगळ्या प्रसंगी विखुरलेल्या स्वरूपात आढळतात, पण रामाची समृद्ध कुलपरंपरा जाणून घेण्यासाठी त्या महत्वाच्या ठरतात. मात्र रामाची रामानंतरची वंशपरंपरा वाल्मिकी रामायणात फार पुढेपर्यंत आढळत नाही. आधीच्या जवळजवळ 38 पिढ्यांची माहिती जरी दिली असली तरी रामानंतर पुढं रघुकुलाचं कार्य कसं सुरू राहिलं याबद्दल वाल्मिकींनी फार लिहिलेलं नाही. फक्त आपल्या 2 पुत्रांना उत्तर कोशल व दक्षिण कोशल देशाचं राज्य सोपवलं. भरतानं त्याच्या तक्ष आणि पुष्कल या 2 मुलांकडे गंधर्व देशात तक्षशिला आणि पुष्कलावत अशी नगरे वसवून तिथला कारभार सोपवला. शत्रुघ्नानं आपल्या सुबाहू व शत्रुघाती अशा 2 पुत्रांकडे मथुरा व विदिशा नगरीचा कार्यभार सोपवला. तर लक्ष्मणाच्या अंगद व चित्रकेतू या 2 मुलांना कारुपथ नामक प्रदेशात 2 स्वतंत्र नगरींची स्थापना करून तिकडे पाठवलं गेलं. थोडक्यात रामानं त्याचा एक हाती असलेला कार्यभार असा 8 ठिकाणी विभागून जबाबदाऱ्यांचं विभाजन केलं आणि वाल्मिकी इथंच थांबले आहेत. रामायणाशिवाय अन्यत्र भागवत किंवा विष्णू पुराणात रामाच्या आधीच्या आणि नंतरच्याही वंशपरंपरेचा सविस्तर उल्लेख आढळतो. भागवतात इक्ष्वाकू कुलाची परंपरा म्हणून ती येते. तेथे
रामापूर्वीच्या 63 पूर्वजांची नावं आढळतात. काहींच्या थोडक्यात कथाही आढळतात. रामायणातल्या काही नावांना इथे काही पर्यायी नावं आढळतात. उदाहरणार्थ, मांधात्याचे त्रसद्यसू असं नाव भागवतकार देतात. कल्मषपादाचे सौदास हे मूळ नाव असल्याचे भागवतात कळते. त्रिशंकूचे सत्यव्रत हे नाव भागवतात दिसते. राजा दिलीप जो 100 अश्वमेध यज्ञांसाठी प्रसिद्ध आहे तो भागवतात खट्वांग या नावाने उल्लेखलेला दिसतो. भागवतात हरिश्चंद्राचा नामोल्लेख रामाच्या पूर्वजांमध्ये येतो, ज्याची कथा रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय या उक्तीच्या समर्थनार्थ खूपदा सांगितली जाते. विश्वामित्रांना राज्य देण्याचे स्वप्नात दिलेले वचन सत्यात खरे करणारा राजा म्हणून याची ख्याती आहे. वाल्मिकी रामायणात रामाचा पूर्वज म्हणून याचा उल्लेख नाही, पण भागवतकारांनी रामाच्या पूर्व परंपरेत त्याचा उल्लेख केलाय. रामाची वंशावळ नेटवर शोधली तर इक्ष्वाकूपासून रामाची पिढी 81वी असा उल्लेख मिळतो. पुढेही 64 पिढ्यातील राजांचे नामोल्लेख आढळतात. रामानंतरचा बृहद्बल नामक एक राजा महाभारतीय युद्धात अभिमन्यूकडून मारला गेला आणि सुमित्र हा राजा चाणक्याचा शत्रू धनानंद याच्याकडून मारला गेला असे उल्लेख येतात. याशिवाय महाकवी कालिदास रघुवंश या रामाच्या वंशाच्या पराक्रमगाथेवर आधारित काव्यात रामाच्या दिलीप, रघु, अज आणि दशरथ अशा 4 पूर्वसुरींची पराक्रमानी आणि यज्ञ दान तपादी विहित कर्मांनी युक्त असणारी चरित्रे खूप सविस्तर व रंजक रीतीने सांगतो. अन्य पूर्वसुरींची नावे तो देत नाही. मात्र रामानंतरच्या लवकुशासह 24 पिढ्यातील राजांची नावे व वर्णने तो वंशानुक्रमे या स्वतंत्र स्वर्गात देतो. काही राजांची नावे सांगताना तो एकेका वाक्यात त्या राजांची वैशिष्ट्येही सांगतो. उदाहरणार्थ, वाराणसीतील विश्वनाथाच्या आशीर्वादाने जन्मलेला विश्वसह पुंडरीक नामक देवगजासारखा बलवान, आपल्या पराक्रमाने पर्वताची उंची कमी करणारा पारित्राय इत्यादी. रामाच्या वंशावळीची ही वेगवेगळ्या ग्रंथात आढळणारी माहिती नेहमीच्या इतिहासासारखी तारीखवारानुसार नेमकी मिळत नसली तरी यात उल्लेखलेल्या आणि पुढे अन्यत्र आलेल्या अनेक राजांच्या चरित्रातून एकूण रामाची, त्याच्या कुलाची अर्थात सूर्यकुलाची, रघुकुलाची सांस्कृतिक परंपरा, त्यांच्या वागण्याच्या रीती पद्धती, त्यांची नीती यावर निश्चितपणे प्रकाश पडतो. या सगळ्या पूर्वजांच्या वागण्यात, राज्यकारभार करण्यात एक विशिष्ट प्रकारची सूत्रबद्धता होती हे जाणवतं. काय होती ती सूत्रबद्धता किंवा कशी होती ती परंपरा? रघुकुलातले राजे थोडक्यात रामाचे पूर्वज आणि वंशजही सत्यवादी होते, वचनाला पक्के होते, याचकाला विनूक पाठवणारे नव्हते. म्हणून सर्वजित नावाचा यज्ञ करून सर्वस्व देऊन टाकल्यावरही कौत्स नामक ब्राह्मण जेव्हा गुरुदक्षिणेसाठी म्हणून सुवर्ण मुद्रा मागण्यासाठी आला तेव्हा त्याची गरज भागवण्यासाठी साक्षात कुबेरावर स्वारी करण्याची तयारी रघुराजानं केलेली दिसते. दिलेलं वचन पाळण्यासाठी हरिश्चंद्र व दशरथ दोघांनी प्रतिष्ठा व प्राणही पणाला लावलेले दिसतात. बरेचसे राजे इतके पराक्रमी की देवासुर संग्रामात ते व देवांनाही मदत करण्यासाठी जात असल्याचा उल्लेख आढळतो. शाप तापमुक्तीसाठी यज्ञ दान तपादी कर्मे करणारे हे सारे राजे, थोडक्यात यांच्याकडे समर्पणाची वृत्ती आहे, त्यागाची तयारी आहे, यांच्याकडे तपश्चर्येचं तेज आहे व शाप देण्याचं सामर्थ्यही आहे. पण म्हणून औद्यत्य मात्र त्यांना स्पर्श करत नाही. सहनशीलता हा त्यांचा गुण आहे. रामाचा, त्याचा वंशाचा सांस्कृतिक वारसा हा असा आहे. कालिदासानं या साऱ्या रघुवंशीयांचं वर्णन
खूप नेमकेपणानं केलाय ते समजून घेतलं तर कळेल राम या नावाला, रामराज्य या संकल्पनेला आपली संस्कृती इतके का मानते, इतके का गौरविते. कालिदासाचे शब्द आहेत, शैशवेभ्यस्त विद्यानां यौवने विषयैषिणां वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम. ज्यांची चरित्र अथपासून इतिपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत निर्दोष आहे, जे कोणतेही काम पूर्ण करूनच थांबतात, ज्यांचे साम्राज्य दशदिशात पसरले आहे, ज्यांचे रथ पृथ्वीपासून पार स्वर्गापर्यंत पोचले आहेत, जे शस्त्रानुसार शास्त्रानुसार यज्ञ करतात, याचकांना त्यांच्या गरजेनुसार दान देतात, अपराधी लोकांना शासन करतात आणि योग्य वेळी जागतात, ते देऊन टाकण्यासाठीच धन मिळवतात आणि सत्याचे महत्व राखता यावे म्हणून कमी बोलतात, यशप्राप्तीची इच्छा करतात आणि पुत्र प्राप्तीसाठी गृहस्थाश्रमी होतात, बालपणी विद्याभ्यास करतात, तारुण्यात विषयोपभोग घेतात, वृद्धपणी ऋषीमुनींसारखे संन्यस्त जीवन जगतात आणि शेवटी योग मार्गाने देहत्याग करतात. अशा रघुवंशी राजांचे चरित्र वर्णन करण्याचा मोह आपल्याला होत असल्याचं कालिदासानं रघुवंशाच्या प्रारंभीच नमूद केलंय आणि भासानंही आपल्या प्रतिमा नाटकात मृत्यू देखील यांच्या इच्छेची प्रतीक्षा करतो असं सांगत त्यांचा गौरव केलाय. मला वाटतं रामाच्या सांस्कृतिक परंपरेच्या, त्याच्या वंशावळीच्या महत्तेचा यापेक्षा वेगळा पुरावा काय हवा. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामचंद्र महाराज की जय.